जुले एक्सपिडिशनला निघायचं आहे आणि आदल्या दिवशीची तयारी आहे. इंजेक्शनचा फोबिया असताना इंजेक्शन घ्यावं लागतंय TT साठी. डॉक्टरांच्या भरोश्यावर पूर्ण सोडलेलं आहे मी. डॉक्टर म्हणाले तसं धन्वंतरीचा हात आहे डोक्यावर. येस सायकलवर बसून पेडलिंग सुरू झालं की मनातल्या नव्या जुन्या संदर्भांची साखळी आपल्या अस्तित्वाचं चाक फिरवू लागते. विचारांची भरधाव नक्षी उमटू लागते मनातल्या रस्त्यांवर. याच नक्षीचे उणे अधिक आकार टिपण्याचा आपल्या पाहिलेलं स्वप्न जगण्याची खरी वेळ. सुरुवात IPHला किंवा मानसिक आरोग्याला काही कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठीचा हा प्रयत्न, ही वेळ. IPHच्या सगळ्या परिवाराचा, मित्रमंडळींचा, माझे सायकलिस्ट मित्र, अशा सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. आता मी त्यांना भेटणार आहे डायरेक्ट 223 दिवसांनी 15 ऑगस्टला. त्या सगळ्यांच्या शुभेच्छा, त्या सगळ्यांचा विश्वास याला खरा उतरण्याचा किंवा न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. पहिलाच दिवस फिजिकली फिट नसताना ऑलमोस्ट 95 किलोमीटर नंतर खंडाळ्यासारखा घाट. माझ्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची परीक्षा घेणारी गोष्ट आहे. प्रयत्न पूर्ण चाललाय. Come on. जब परिस्थितियां प्रतिकूल हो, खूबसूरती से कैसे जीना हमें सिखाओ, जब सभी बातें अनुकूल न हो, तब हंसी और खुशी को कैसे न घुमाना, ये हमें सिखाओ। जब स्थितियां क्रोध उत्तेजित करे, शांत चित्त कैसे रहना, ये हमें सिखाओ। जब काम बहुत कठिन नजर आए, तब दृढ़ता से कैसे लगे रहना, ये हमें सिखाओ। सभी ओर से कठिनाइयां आए और
विश्वास डगमगाए, मन विचलित हो, तब शांति और सब्र से आपके आशीर्वाद की प्रतीक्षा करना ये हमें सिखाओ। हे प्रभु, जब परिस्थितियां प्रतिकूल हो तब खूबसूरती से कैसे रहना ये हमें सिखाओ। काल इथे आलो, इथे येण्याचं महत्त्वाचं कारण मुक्तांगणचं माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. सो तुमच्यासारख्या लोकांना भेटून सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेत पुढे जाण्यासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणून हा भेटायला आला. पुण्यातनं निघालोय. काल सपोर्ट टीमचा आधार होता, तो सगळे लक्झरी अनुभवून आता खऱ्या अर्थाने राईड सुरू झाली आहे. सोलो सेल्फ सपोर्टेड 221 दिवस शिल्लक आहेत, 2 दिवस गेलेले आहेत. सो आय होप पूर्ण करू शकेन. निर्विघ्न तुझा हे संकल्प पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला भारत परिक्रमेला हार्दिक माझ्याकडून शुभेच्छा. शिरवळ नाक्यावर चहा प्यायला थांबलेलो आणि त्या दरम्यान हॉटेलचे मालक सुरेश डुबल गप्पा मारायला येऊन बसले. त्यांनी संपूर्ण परिक्रमेची माहिती विचारली. हे का करतोय, याच्यात फायदा काय, संस्था तुम्हाला पैसे देणार का, असे बरेच प्रश्न विचारले. मानसिक आरोग्य म्हणजे काय, संस्था नेमकं काय करते याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली, प्रयत्न केला. पैसे द्यायला म्हणून वॉलेट बाहेर काढलं आणि त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला. तुम्ही एवढं करताय, पैसे नको राहू दे, परिक्रमेच्या निमित्ताने ह्या अशा शुभेच्छा, हे असे माणसांचे अनुभव, हे खरंच बरंच काही शिकवणारे आहेत. साताऱ्याच्या दिशेने निघालोय आता. मला कालपासून हाच प्रश्न होता की 25 राज्यांचा 14 एपिसोड असता. हा सगळा स्पॅन करायचा म्हटल्यानंतर बाय ऑल मीन्स म्हणजे मेंटल फिजिकल आणि सगळ्या पद्धतीने एनर्जी रिस्टोर मेंटेन करून सगळ्या गोष्टी म्हणजे नियोजनाच्या पलीकडे जाऊन चालणार नाही. दिवसाला 80 किलोमीटरचं टार्गेट ठेवलं. जनरली आम्ही 100-150 जातो, पण 80 ठेवलंय सो दॅट 3-3.5 पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर लोकांना भेटा. मला तुमच्याशी बोलायचं आहे किंवा सगळ्या लोकांशी बोलत याच्यासाठीच जायचं आहे की लोकांच्या मानसिक आरोग्याविषयीच्या संकल्पना काय आहेत. लोकांना मानसिक आरोग्य म्हणजे खरंच काहीतरी माहिती आहे का. म्हणजे मी आता लोकांना बरेचदा प्रश्न पडतो की अरे हा सायकलवरनं का फिरतोय, मग एकटाच का फिरतोय. आत्तापर्यंत जेवढी लोकं भेटली किमान 2 तरी माणसं बरोबर राहून भेटली हो तुमच्याबरोबर. त्यांना खूप असं वाईट वाटतं की अरे हा एकटाच फिरतोय, मग ह्याचं मानसिक स्वास्थ्य नीट आहे की नाही, घरात याचं पटतंय की नाही, का घरातल्यांनी हाकललंय. सो असे बरेच प्रश्न असतात. पण मला असं वाटतं की असा वेडेपणा किंवा अशी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक नशा असल्याशिवाय काही गोष्टी घडणार नाही. अधिकाधिक लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायची तुझी धडपड ही आम्हाला अगदी दोघांनाही, मला आणि मीनाक्षला दोघांनाही खूप स्पर्श करून गेली. सचिनने मानसिक आरोग्याचा संदेश घेऊन भारत परिक्रमा करायचं ठरवलं.
मलाच इतकं एक्सायटेड वाटत होतं, कारण मी त्याची IPH मधली सहकारी आणि एक स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट या दोन्ही नात्याने आता ह्या मोहिमेला जोडली जाणार होते. आम्ही खूप दिवस प्लॅनिंग करत होतो. प्लॅनिंग करताना पण खूप मजा येत होती. रोज 80 किलोमीटरचा टप्पा पार करायचा असं आम्ही ठरवलं होतं. आणि बघितलं ना तर पहिल्याच दिवशी त्यांनी 170 किलोमीटर म्हणजे जवळजवळ दुप्पट अंतर पार केलं. 2 गोष्टींसाठी त्याचा फायदा झाला की एक तर त्याला दुसऱ्या दिवशीसाठीचं मोटिवेशन मिळालं की आपण स्वतःला लिमिटच्या पुढे पुश करू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली की इथून पुढे जाताना एखाद्या दिवशी समजा काहीतरी कमी जास्त अंतर आपण पार केलं तरी सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण आरामात पुढे जाणार आहोत. इथून पुढचे सगळे एपिसोड्स आपण असंच वेगवेगळी तंत्र जी त्यांनी वापरली कळत नकळत ती बघणार आहोत आणि आपण त्याचा प्रवास एन्जॉय करणार आहोत.